मंडळी, बिर्याणी एक झटपट होणारी डिश नक्कीच आहे आणि चविष्ट देखील तितकीच असते. पण बऱ्याच जणांचा जीव की प्राण देखील असते बरं का. मग ती अंडा बिर्याणीच काय, कुठली बिर्याणी असू दे, खरं तर बिर्याणी ना तुमच्या स्वयंपाकावरचा विश्वास वाढवते बरं का. कारण तिच्या चवीमुळे घरातील आणि पाहुण्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असतो. बिर्याणी तयार करताना ज्या आत्मविश्वासाने आपण तयारी करतो ना, त्यातूनच जेवण बनवण्याची खरी कला उलगडते. बिर्याणी ही आपल्याला कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा दैनंदिन जेवणासाठी सुद्धा तयार करता येते. चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला भात बनवून घ्यायचंय. तर इथे मोठं पातेलं ठेवलंय, त्यामध्ये गरजेनुसार पाणी घातलं, थोडंसं तेल घातलं त्यामध्ये. आता यामध्ये आपल्याला घालायचे खडे मसाले. दालचिनी घातली, मोठी विलायची घातली, चक्री फूल घातलंय, लवंगा घालायचे थोड्याशा, त्यानंतर आपली छोटी इलायची असते हिरवी ती घालायची, थोड्याशा काळी मिरी घातली आहे. आता हे आपल्याला आणि थोडंसं तेजपत्ता पण घालून घ्यायचा. तर याला चांगली उकळी आणून द्यायची आणि थोडंसं इथं शहाजिरं पण घालून घ्यायचं. खूप छान टेस्ट लागते. तर याला चांगली उकळी आणायचे. नंतरच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला तांदूळ धुवून व्यवस्थित घालायचे. त्या अगोदर मी अर्धा तासभर पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे तांदूळ. तर इथे मी थोडासा पुदिना कापून घातला. आता थोडंसं लिंबू पिळायचं, कारण की काय होतं, जो हिरवटपणा आला आहे त्याने पाणी चांगलं स्वच्छ होतं. मस्त पाहू शकता, लगेच तुम्हाला दिसलं असेल हिरवट कलर आलेला होता. तर छान असं पांढरं झाले. तर इथे मी अर्धा तासभर बिर्याणीचा तांदूळ जो आहे तो पाण्यामध्ये भिजवून घेतला, स्वच्छ धुवून घेतला. आता यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये घालायचं. आपण ज्यावेळी तांदूळ घालतो त्यावेळी टेम्परेचर परत त्याचं कमी होतं, त्यामुळे स्टार्टिंगला थोडंसं फास्ट गॅस ठेवायचा. आता इथे थोडंसं मोठं पातेलं घ्या. माझं थोडंसं कमी पडलं पण इट्स ओके, चालून जाईल. तर मीठ घातलं चवीनुसार. आता ढवळून घ्यायचं चांगलं आणि एक 80% आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे. तर हे पाहू शकता. आपण आता चेक करूयात शिजलाय की नाही. ते जास्त पूर्ण शिजवायचं नाही, आपल्याला 80% भात शिजवायचा आहे. तर असं तुटला पाहिजे. तर त्यामधलं पाणी काढून इथे मस्त मोठ्या परातीमध्ये काढून ठेवलं, जेणेकरून ते तुकडे होणार नाही त्याचे. आता इथे मी अंडी बॉईल करून घेतलेत, त्याचे साल काढून घेतलेत आणि अंड्याला इथे ह्याच्यामध्ये चिरा काढून घ्यायच्या. म्हणजे त्याने काय होतं, मसाला जो आहे तो आतपर्यंत छान असं पोहोचतो. आणि याला आपण मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या बिर्याणीची टेस्ट जी आहे ती अजून छान दुपटीने वाढेल. तर इथे मी थोडासा बिर्याणी मसाला घातलेला आहे. लाल तिखट घालायचं, त्यानंतर हळद पावडर घालायची, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं टॉस करून घ्यायचं. तर मस्त मसाला त्याला लागला की यामध्ये आपल्याला घालायचे, पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं. आता यामध्ये आपल्याला ही अंडी जी आहे ती अशी छानपैकी 1-2 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे. जास्त वेळ नाही करायचं, कारण वरचं जे असतं त्याचं आवरण ते कडक होतं, त्यामुळे जास्त वेळ नाही ठेवायचं. तर हे पाहू शकता छान असा मसाला त्याला लागलाय. आणि तुम्ही जे बिर्याणी मसाला घातला या अंड्यावरती, तिथे तुम्ही धने पावडर ॲड करू शकता. तर इथे दही घेतले 1 वाटी साधारण, त्यामध्ये धने पावडर घातली, लाल तिखट घातले, त्यानंतर आपल्याला लाल तिखट गरजेनुसार घालायचं, थोडीशी हळद पावडर घालायची आणि इथे आता भरपूर सारा आपल्याला बिर्याणी मसाला घालायचा आहे. बिर्याणी मसाला घातला की यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. आपण ऑलरेडी भातामध्ये पण घातलेलं आहे आणि याच्यामध्ये मग त्यामुळे मीठ टाकताना अंदाजाने व्यवस्थित टाकायचं. मिक्स करून घेऊया छान असं याला. तर छान असं मिक्स झालं आहे, हे पाहू शकता. आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. तर इथे मी मोठं पातेलं, तेच पातेलं घेतलं आहे मी. आता त्यामध्ये उभा चिरलेला एक कांदा घातला आहे. तेल चांगलं तापल्यानंतर तर छानपैकी कांदा परतून घ्यायचा. बिर्याणी बनवताना ना अगोदर तयारी करून ठेवली ना, अगदी झटपट तयार होते, अजिबात वेळ लागत नाही. तर इथे आलं लसणाची पेस्ट घातली आणि फ्रेश आलं लसणाची पेस्ट घालायची, त्याने चव जी आहे ती खूप छान लागते. 2-4 हिरव्या मिरच्या उभ्या काप करून घातल्यात मधून. तर छानपैकी आपण याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात. तर छान असा गुलाबी कलर आलेला आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दह्याचं, आपण जे हे केलं होतं ते घालून घ्यायचं. खूप जास्त पण दही नाही घालायचं, कारण जास्त आंबट होऊ शकते, त्यामुळे व्यवस्थित अंदाजानुसार घालायचं. तर इथे ही बिर्याणी जी आहे ती ना एक 6 ते 7 माणसांना पुरेल इतक्या क्वांटिटीची मी केलेली आहे. तर इथे मी भरपूर सारा पुदिना घातले आणि थोडीशी कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि ना ह्याला चांगलं तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचं, कारण की आपण दही घातले, दह्याला तूपच सुटतं.
तर छानपैकी आता तूप सुटत आलेलं आहे आणि इथे पाहू शकता आपण प्युरी घातलेली आहे 1 वाटी टोमॅटोची. टोमॅटोची प्युरी घालताना आतमधल्या बियांचा जो पोर्शन असतो तो काढून घ्यायचा आणि मग त्याची प्युरी करायची, आंबटपणा कमी येतो. तर इथे मी गॅस बंद केला, छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलं आणि गॅस बंद केले. आता आपल्याला थर द्यायचे ते एकावर एक. तर इथे आपण फ्राय केलेली जी अंडी आहेत ते इथे मी 3 घालून घेते खाली आणि पाहू शकता मसाला आपला किती अप्रतिम दिसतोय, त्यामुळे बिर्याणी खूप छान होणार आहे. आणि मी कांदा जो आहे ना उभा काप करून कुरकुरीत असा तळून घेतला होता, तर तो थोडासा घालायचा यामध्ये. आणि यावरती आपल्याला पुदिना घालायचा आहे. पुदिना हा जितका जास्त वापराल तितकी छान बिर्याणी लागते, चव त्याची. कोथिंबीर घातली थोडी. आता यावरती आपल्याला शिजलेला भात घालून घ्यायचा आहे. भात थंड करून घेतला ना काय होतं, त्याचे तुकडे होत नाही. तर हे पाहू शकता असं मस्त आपल्याला पसरवून घ्यायचं आहे. आता यावरती काय करायचं, केशर मी दुधामध्ये थोडंसं भिजत घातलं होतं अर्धा तासभर, तर छान असा कलर आला आहे. आणि ह्याने काय होतं आपल्या बिर्याणीला कलर ना खूप छान येतो. तर छानपैकी आपण पसरून घेऊया. 3 ते 4 चमचे मी घातले. थोडंसं तूप घालून घ्यायचं. तूप घातलं की यावर परत तळलेला कांदा घालून घ्यायचा, छान असा कुरमुरीत झालेला. तर परत एकदा थोडंसं पुदिना घालून घ्यायचा बारीक चिरलेला. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर. पुन्हा एकदा यावरती शिजलेला भात घालून घ्यायचा. असे मी 2 थर दिलेत. तर ह्याच्यावरती आता भात पसरून घेतला की परत एकदा आपल्याला यावरती काय करायचं आहे, कांदा घालायचा आहे तळून घेतलेला आणि पुदिना घालायचा आहे थोडासा. आणि यावरती आपल्याला बाकीची उरलेली अंडी देखील घालून घ्यायचं. पण त्या अगोदर थोडंसं उरलेलं आपलं केशरचं दूध होतं ते घालून घ्यायचं. आता यावरती अंडी घालून घेऊयात. तर यावरती आपल्याला काय करायचं, तर इथे मी गॅस चालू केलाय आणि यावरती ना हवा जाणार नाही असं झाकण ठेवून आपण 15 मिनिटं वाफवून घ्यायची बिर्याणी. तर झाकण ठेवून देऊयात. तर एक 15 मिनिटानंतर आणि थोडंसं थंड झाल्यानंतर हे पाहू शकता किती छान अशी बिर्याणी तयार झाली आहे आपली. तुम्ही ही बिर्याणी कोशिंबीर बरोबर एन्जॉय करू शकता. आणि मी तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते. आपली बिर्याणी किती छान झाली, मसाला पण त्याला खूप छान लागला गेलाय. हे पाहू शकता अगदी अशी कोरडी कोरडी नाही झाली आहे. खाली मसाला जो आहे तो असा चमच्याने व्यवस्थित काढायचा. आणि याबरोबर खाण्यासाठी मी कोशिंबीर पण केलेली आहे. तर कशी वाटली नक्की कमेंट्समध्ये कळवा. थोडासा पुदिना घातला. पुन्हा एकदा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असे छान छान रेसिपीज पाहण्यासाठी लाईक शेअर नक्की करा. तर नक्कीच बिर्याणी पाहून तुमच्या देखील बऱ्याच जणांच्या तोंडाला पाणी सुटलं असणार. नक्की बनवून पहा या पद्धतीने, खूप छान लागते खरं सांगते. आणि याबरोबर कोशिंबीर बनवून खा. तर तुम्ही बुंदी रायता पण खाऊ शकता, खूप छान लागतो. तर नक्की कमेंट करा तुम्हाला जर आवडले असेल तर. चला पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.